नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण घेऊन आलोत की MBA CETचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची काय प्रोसेस आहे, त्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या, लागणारे कागदपत्रे कुठली, पात्रता काय, फीस कशी आहे आणि त्याचं सगळी प्रोसेस फ्लो कसा आहे, या सविस्तर गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला cetcell.mahacet.org या वेबसाईट वरती यायचंय। आता या वेबसाईट वरती कसं यायचंय, गुगल मध्ये सर्च करून येऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक प्रोव्हाइड केली आहे, तिकडे जाऊन क्लिक करा आणि तुम्ही या वेबसाईट वरती रिडायरेक्ट होता। आणि इकडे आल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचंय, इकडे एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकायचा। आता हा कसा मिळवायचा आहे, तुम्ही मागच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये मागचा जो व्हिडिओ होता की रजिस्ट्रेशन कसं करायचंय, तो जर तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर तुम्हाला आय बटन मध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं याची प्रोसेस पाहू शकता। आणि त्यानंतर मग आपल्याला जो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड मिळणार आहे, त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। आता इकडे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही हे पेज ओपन झालेले तुमच्या समोर। आता आपल्याला इकडे बऱ्याच गोष्टी दिसतात, याच्यामध्ये CET रजिस्ट्रेशन या नावाला आपल्याला सर्वप्रथम क्लिक करून घ्यायचे। आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या CETs चालू आहे, त्याची डिस्क्रिप्शन आपल्याला समोर आलेले आहे। आता आपल्याला करायचं आहे MBA CET रजिस्ट्रेशन। इकडे PG मध्ये MBA नावाचं एक ऑप्शन आहे, याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला पॉपअप किंवा विंडो आपल्या समोर ओपन होते, इकडे क्लिक करायचंय आणि आय एक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर आपण रजिस्ट्रेशन करताना ज्या डिटेल्स फिल केल्या होत्या त्या बेसिक डिटेल, जसं की पर्सनल डिटेल मध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, पत्नीचं नाव, जन्मतारीख, राहायचा पत्ता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसू लागतील। आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसल्याच्या नंतर आता आपल्याला पुढे इकडे एक ऑप्शन दिलेला आहे, एंटर सिक्युरिटी पिन गिवन बिलो। तर हा जो सिक्युरिटी पिन आहे हा आपल्याला इकडे भरायचा आहे। तर मग इकडे आपण सर्वप्रथम याला भरून घेऊयात आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला आपल्याला क्लिक करायचे। आता इकडे जसं क्लिक करतो तर इथं ते वरची माहिती जी आहे ती व्हॅलिड भरा म्हणून आलेला आहे, तर ती ऑलरेडी भरलेली आहे। आणि त्यानंतर आपण त्याला ओके करून पुढे जाऊया। आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर हा ऍप्लिकेशन ID दिसायला लागेल। त्यानंतर आता प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनाला आपल्याला क्लिक करायचंय। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं रजिस्ट्रेशन विंडो येईल, याच्यामध्ये तुम्हाला डोमासाईल कॅटेगरी, क्वालिफिकेशन, सेट ऑफ एक्झामिनेशन सेंटर आणि प्रेफरन्स, फोटो, सिग्नेचर, डोमासाईल अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस दिसेल। याच्यामध्ये आपण सेकंड नंबरची स्टेप म्हणजे डोमासाईल आणि कॅटेगरी याला क्लिक करूयात। इकडे जसं आपण क्लिक करतो तर आपल्या समोर असा पॉपअप ओपन झालेला आहे, याच्यामध्ये आपली कॅटेगरी जी आहे ती निवडायची। माझी कॅटेगरी ओपन आहे, ओपन निवडणार आहे मी आहे। तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही ती निवडून त्याच्याशी रिलेटेड बाकीची माहिती भरू शकता, जसं की त्या कास्टचा नंबर, कधी घेतले, कुठून घेतले वगैरे वगैरे। तर आता इथं ओपन मध्ये मला विचारतोय तुम्ही EWS मध्ये फॉर्म भरताय का, तर नाही, मी EWS मध्ये भरत नाही। त्यानंतर तुमच्या कास्टचं नाव विचारलेलं आहे, मी माझ्या कास्टचं नाव इकडे टाकत आहे। त्यानंतर विचारले तुम्ही अनाथ आहात का, नाही। त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड नावाच्या बटनाला क्लिक करून घ्यायचंय। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा पॉपअप विंडो येईल, याच्यामध्ये तुम्हाला तुमची 10th ची इन्फॉर्मेशन जी भरलेली आहे ती दिसायला लागेल। आता त्यानंतर आहे ग्रॅज्युएशन। आता इथं ग्रॅज्युएशन साठी दोन ऑप्शन आहेत, ग्रॅज्युएशन पास आहात का चालू आहे। पास असाल तर निवडा S, त्यानंतर कधी पास झालात ते, त्याच्यानंतर कोर्सचं ड्युरेशन किती वर्षाचं होतं, 3 वर्षांचं। त्याचबरोबर तुम्ही कुठलं ग्रॅज्युएशन केलं ते निवडा, याच्यामध्ये BA, BSc, BCom वगैरे आहे। त्यानंतर पर्सेंटेज जे तुम्हाला पडलेले आहे ते तुम्ही इकडे भरू शकता, जे पर्सेंटेज असेल ते भरायला सुरुवात करा। त्यानंतर इकडे कुठल्या क्लासमध्ये पास झालात ते निवडा आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करा। जसं इकडे क्लिक करता इकडे तुमच्या समोर फोटो निवडायचं, एक्झाम सेंटर निवडायचं ऑप्शन आहे। तुमच्या जवळचं जे सेंटर आहे ते निवडा। फर्स्ट मी बीड निवडतोय, त्यानंतर माझ्या जवळचं परभणी आहे, परभणी निवडतोय, त्यानंतर जालना, त्यानंतर लातूर किंवा संभाजीनगर कुठलाही ऑप्शन निवडलेला आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक केला आहे। इकडे जसं आपण सेव्ह करतो इकडे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्याचं ऑप्शन दिसत आहे। तर आपण आपला फोटो अपलोड करण्यासाठी इकडे सिलेक्ट करूयात फोटो। इथे क्लिक केल्याच्या नंतर सेल्फ कन्फर्मेशन आले, स्क्रोल डाऊन करा, येस अग्रीला क्लिक करा। याच्यामध्ये काही बेसिक स्टेप सांगितलेत की कसा फोटो असावा। त्यानंतर ओपन या बटनाला क्लिक करा। इकडे तुम्ही जिथे फोटो सेव्ह करता ते निवडा, मी इथे फोटो सेव्ह केलाय तो निवडलेला आहे
आणि अपलोड या बटनाला क्लिक केलेला आहे. अशा पद्धतीने माझा फोटो अपलोड झालेला आहे. सेकंड थिंग मध्ये आपल्याला सिग्नेचर जे आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन इथे क्लिक करून सिग्नेचरला अपलोड करून घ्यायचं आहे. सिग्नेचर अपलोड झाली. आणि हो, तुम्हाला सांगायचं विसरलं की जर तुम्हाला MBA CET देताय, MBA प्रिपरेशन करताय, तर मागच्या वर्षीचे जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर खाली मी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून ते क्वेश्चन पेपर व्हॉट्सअपला PDF द्वारे घेऊ शकता, ज्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर 2-3 वर्षाचे मिळतील आणि त्याचे आन्सर पण तुम्हाला मिळून जातील. आता सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता विचारलंय सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग. तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड करताय ते इथे निवडा. आता पॅन आहे, आधार आहे, तुमच्याकडे हवं असेल ते यादीपैकी एक कुठलंही डॉक्युमेंट निवडू शकता. मी आधार कार्डला क्लिक करतोय. इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे अपलोड नावाचं एक बटन आहे. तर इथे मी सध्या एक डमी डॉक्युमेंट अपलोड करतोय. तुमचं जे ऍक्च्युअल डॉक्युमेंट असेल ते तुम्ही अपलोड करू शकता आणि त्यानंतर अपलोड या बटनाला क्लिक करायचं आहे. इथे अपलोड झाल्याच्या नंतर तुमची बेसिक स्टेप्स ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत. आता सेव्ह आणि प्रोसीड बटनाला क्लिक करूयात आपण. आणि तिथे क्लिक केल्याच्या नंतर प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडेट ऍप्लिकेशन फॉर्म असं आपल्या समोर विंडो आलेली. याच्यामध्ये तुम्ही भरलेली पर्सनल डिटेल दिसती. याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर इथे एक ऑप्शन दिलंय, याला क्लिक करून तुम्ही ते करेक्शन करू शकता. त्यानंतर आहे प्रेझेंट ऍड्रेस, तुमचा ऍड्रेस दिलेला आहे. त्यानंतर आहे तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस. त्यानंतर आहे डोमासाईल आणि कॅटेगरी. त्यानंतर तुमचे क्वालिफिकेशन, HSC, SSC आणि ग्रॅज्युएशन याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर आलेली आहे. याच्यामध्ये कुठे काही करेक्शन असेल तर इकडे जे आपल्याला रायटिंगचं बटन दिसत आहे पेन्सिलचं, त्याला क्लिक करून तुम्ही करेक्शन करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला सविस्तर फॉर्म कसा भरायचा याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.